श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ तुम्हाला याच्यासाठी बघायचा आहे पूर्ण, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय करणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यावर कितीही मोठं कर्ज असेल, कितीही जुनं कर्ज असेल, तर त्या कर्जातून तुम्ही कसे बाहेर पडू शकता, ते कर्ज कायमचं तुमच्या डोक्यावरून कसं उतरेल, याच्यासाठी काय करायचंय याचा उपाय तुम्हाला आज भेटणार आहे. त्याच्यानंतर असे लोक ज्यांच्याकडे स्वतःचं घर अजूनही नाहीये, तर त्या लोकांना आपलं स्वतःचं घर कसं होईल याच्यासाठी काय उपाय आहे, तो उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर ज्या लोकांना नोकरी नाहीये, ज्या लोकांना जे व्यवसाय करत असतील, तर व्यवसाय गेल्या अनेक काळापासून ठप्प चाललेला आहे किंवा अगदी नाहीसा झालेला आहे. त्याच्यानंतर अगदीच शेवटी सांगायचं झालं तर तुमची परिस्थिती जर इतकी हलाखीची झाली असेल, की अगदी प्रपंच चालवणं सुद्धा आपल्याला कठीण झालेलं आहे बाबा. रोजचा प्रपंच कसा चालवायचा आणि पोट कसं भरायचं, इथवर जरी तुमची गोष्ट गेलेली असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कायमचा उपाय मिळणार आहे. पण मी आज तुम्हाला जी सेवा सांगणार आहे मित्रांनो, ही सेवा तुम्हाला 40 दिवस करायची आहे. 40 दिवस परंतु अखंड करायची आहे. याच्यात खंड पडता कामा नये आणि जशी सांगितली आहे तशीच ही सेवा त्याच क्रमाने करायची आहे. लक्षात घ्यायचं, सेवा सुरू करण्यासाठी कुठलाही तुम्ही शुभ दिवस ठरवू शकतात आणि स्वामी समर्थ आणि दत्त संप्रदायामध्ये आपण सगळ्यात उत्तम दिवस आपला गुरुवार मानतो, स्वामींचा, दत्त महाराजांचा वार. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतो की ही सेवा गुरुवारपासून सुरू करा. कुठलाही गुरुवार बघा तुम्ही, गुरुवारपासून सुरू करा. हां, पण सेवा सुरू करण्याआधी म्हणजे गुरुवारी आपण सेवा सुरू करू. पण बुधवारी आदल्या दिवशी तुम्हाला एक काम जरूर करायचंय, आवर्जून करायचंय. त्याशिवाय सेवा सुरू नाही करायची. बुधवारी तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही सेवा सुरू करायचं ठरवलं, पण याच्या आधी ना थोडंसं मन बनवा. बघा 40 दिवस ही सेवा अखंड करायची. याच्यात खंड पडला अजिबात नाही पाहिजे. खंड पडला तर मग सेवा खंडित होईल. मग ठरवा की मला ह्या गुरुवारपासून किंवा त्याच्या पुढच्या गुरुवारपासून केव्हाही करा तुम्ही, ते तुमच्यावर आहे. परंतु ठरवा की मी या गुरुवारपासून जर सुरू केली, तर पुढे 40 दिवस मी सेवा अखंड करणार आहे. अगदी काही बाधा येऊ द्या. खंड नाही पडू द्यायचा आहे. मग तुम्ही ठरवलं ना, तर मग समजा त्या गुरुवारी तुम्ही करणार आहात, तर मग त्याच्या आदल्या दिवशी बुधवारी तुम्हाला एक काम मग करायचं आहे, की आदल्या दिवशी बुधवारी स्वामींना सायंकाळच्या वेळेला तुम्ही जे काही आपली दिवा अगरबत्ती आरती झाली, की सायंकाळच्या वेळेला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण करा. त्याच्यानंतर एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष याचं पठण करा तिथेच बसून आणि त्यानंतर स्वामींना तुमची जी समस्या, ज्यासाठी तुम्ही पुढच्या दिवसापासून गुरुवारपासून ही सेवा सुरू करताय, तो तुमचा प्रश्न काय आहे तो स्वामींसमोर मांडा. बोला स्वामींशी किंवा मनातल्या मनात सांगा, काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशीपासून सेवेला सुरुवात काय करायची, तर बघा मी सगळ्यात आधी सांगतो, या सेवेला तुम्हाला एक गोष्ट तुमच्या देवघरात लागणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. ठीक आहे. आता श्रीयंत्र काय आहे, तर बघा खरं तर श्रीयंत्र हे या पद्धतीचं एक यंत्र असतं. तुम्ही बघू शकता, हे माझ्याकडे पंचधातूंचं यंत्र आहे. हे मी दिंडोरी प्रणित केंद्रावरून, स्वामी समर्थ केंद्रावरून घेतलेलं आहे. हे यंत्र तुम्हाला केंद्रावरही मिळेल आणि जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल, तर ऑनलाईन याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या खाली जे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये हे यंत्र तुम्ही मागवू शकतात, ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. घर बसल्या तुम्हाला यंत्र येणार आहे. तिथून नाही हवं आहे तर तुम्हाला जिथे पाहिजे आहे तिथून तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला ऑफलाईन मिळत असेल तर ऑफलाईन आजूबाजूला तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन मागवायचं आहे, मी प्रॉडक्टमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून ऑनलाईन मागवू शकता. बरं, याला श्रीयंत्राची गरज आहेच का, तर बघा श्रीयंत्र हे पाहिजेच, परंतु मी या ठिकाणी तुम्हाला फोर्स नाही करणार. बघा आपली जर आता परिस्थिती नसेल श्रीयंत्र मागवण्याची, तर काही हरकत नाही. तुम्ही ₹5 श्रीयंत्र जरी एक आपण म्हणतो ना लॅमिनेशन केलेले यंत्र असतात केंद्रावर म्हणा, मठात म्हणा किंवा कुठेही आपण आध्यात्मिक ठिकाणी बघा, 5 ते 10 लॅमिनेशन केलेलं श्रीयंत्राची इमेज म्हणजे एक फोटो मिळतो है ना, तो फोटो सुद्धा तुम्ही मागवू शकता. परंतु श्रीयंत्र या ठिकाणी ठेवा. लॅमिनेट केलेला श्रीयंत्र घेऊन या. अगदीच आपली परिस्थिती नसेल, परिस्थिती असेल तर मागवा नक्की. नाहीच असेल आता आपल्याला शक्य, तर तुम्ही लॅमिनेट केलेलं श्रीयंत्र मागवा किंवा तुम्हाला जसं शक्य होईल, तांब्याचं मिळतं किंवा कुठल्याही पेपरचं कसंही मागवा, पण लॅमिनेट केलं तर श्रीयंत्र मागवा. कमीत कमी लॅमिनेट केलेलं मागवा. श्रीयंत्र मागवल्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची आहे, आता नीट ऐकायचंय. गुरुवारपासून आपल्याला 5 गोष्टी करायच्या आहेत सेवेमध्ये. सेवेचे 5 क्रम आहेत. तर 5 क्रम काय आहेत? बघा, तुम्हाला सगळ्यात आधी जे श्रीयंत्र आपण मागवलेलं असेल त्या श्रीयंत्रावरती, आता जसं मी सांगितलं तुम्हाला माझ्याकडे पंचधातूचं आहे. ठीक आहे. हे पंचधातूचं नसेल तुम्ही लॅमिनेट केलेलं वापरा. लॅमिनेट केलेलं जे श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे पंचधातूचं आधीच असेल, जे काही असेल, एक श्रीयंत्र मागवा. ठेवा घरामध्ये. एक ताटामध्ये म्हणजे एक खोल आपण एक ताट घ्यायचं आहे किंवा तमान घ्यायची. त्याच्यात एक श्रीयंत्र ठेवायचं.
त्याला आधी स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं, कोरडं करायचं, परत ताटात ठेवायचं. त्याच्यानंतर ह्या श्रीयंत्रावरती तुम्हाला 16 वेळा म्हणजे पाण्याची गळती लावा. तुमच्याकडे पाणी असेल, पाण्याची गळती असेल, गळती लावा किंवा गळती नसेल, तर एक पेला ठेवायचा आहे आणि पळी ठेवायची किंवा चम्मच ठेवायचा आहे. त्याच्याने पाणी टाकत राहायचंय. काय करायचंय? 16 वेळा श्री सूक्त पठण करायचं आहे माता लक्ष्मीचं. 16 वेळा श्री सूक्त पठण करायचं म्हणजे वाचायचं आणि ते वाचत असताना पाण्याची गळती धार किंवा पळी-पळीने सतत पाणी त्या श्रीयंत्रावर टाकत राहायचंय. त्याच्यानंतर पुढचा क्रम आहे 16 वेळा अभिषेक झाला, की एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या आपल्या गुरूंच्या मंत्राचा करायचा आहे. एक माळ स्वामी समर्थ मंत्र झाला, की त्याच्यानंतर एक माळ तुम्हाला कुबेर मंत्र करायचा आहे. आता कुबेर मंत्र काय आहे? तर तुमच्या माहितीसाठी मी स्क्रीनवर देखील देत आहे आणि वाचूनही दाखवतो. ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः. हा कुबेरांचा यंत्र आहे. तर हा कुबेर मंत्र आपल्याला एक माळ याचा जाप करायचा आहे. याचा एक माळ जाप झाल्यानंतर तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे. गायत्री मंत्र आपला काय आहे? ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हा गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्र एक माळ जाप झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर एक माळ विष्णू गायत्री मंत्र करायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र काय आहे? तोही स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा एक माळ म्हणजे 108 वेळा या मंत्राचा जाप करायचा. त्याच्यानंतर पुढचा आहे एक माळ लक्ष्मी गायत्री यंत्राचा करायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला दिसत आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ तुम्हाला याचा जाप करायचा आहे. आता ही एवढी सेवा झाली, या 5 गोष्टी झाल्या. तर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण जी श्रीयंत्रावरती गळती लावली होती, ती गळती तुम्हाला आता बंद करायची आहे किंवा ते पाणी जे आपण टाकत होतो ते बंद करायचं आहे. हे सगळं झालं म्हणजे ह्या सगळ्या सेवा चालू असताना पाण्याचा अभिषेक श्रीयंत्रावरती हा कंटिन्यू करत राहायचा आणि हे सगळे जाप आणि सेवा झाली, की आता तुमच्या आपल्या तमानीमध्ये जे काही तीर्थ गोळा झालेला आहे, ते तीर्थ सगळ्यात आधी आपण सेवेला जे स्वतः बसलेलो आहोत आणि आपल्या घरात जेवढे सदस्य असतील सगळ्यांना कमीत कमी आपण एक पळी ते तीर्थ द्यायचं आहे किंवा जेवढं तुम्हाला पिता आलं सगळ्यांनी घरात वाटून पिऊन घ्या. थोडं उरलंच तर मग ते तुळशीला टाका. इतरत्र कुठेही चुकून टाकू नका. फक्त तुळशीला टाका आणि शक्य आलं तर सगळ्यांनी ते प्राशन करायचं आहे आपल्या घरातल्या सदस्यांनी. पण याच्या दरम्यान तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की मांसाहार जो आहे तो शक्य झाला तर 40 दिवस बंद ठेवा. अगदी कटाक्षाने टाळा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. आता ज्यांना शक्य नाही त्यांना अर्थात शक्यच नाही. पण मी सांगतो ज्यांना शक्य आहे किंवा मी एक शेवटचं सांगतो, की अगदी तुमच्या घरात जर समजा माणसं हट्टी असतील किंवा काहीतरी कारणाने तो शक्यच होत नाही तुम्हाला टाळणं, तर मग कमीत कमी जो व्यक्ती ह्या सेवेला बसणार आहे आणि ही सेवा शक्यतोवर घरातल्या महिलेने करावी म्हणजे घरातल्या लक्ष्मीने करावी. पहिली गोष्ट. मग जी व्यक्ती सेवेला बसते तर ती व्यक्तीने तरी 40 दिवस मांसाहार वर्ज्य करावा. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट ही सेवा केव्हा करायची सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर बघा ही माता लक्ष्मीची आणि विष्णू नारायणांची एकंदरीत ही सेवा आहे. ही सेवा लक्ष्मी मातेची असल्यामुळे लक्ष्मी मातेचा आगमनाचा जो वेळ असतो तो सायंकाळचा असतो, सूर्यास्तानंतर. आपल्या घरामध्ये आपण त्याच वेळेस दिवे लावतो. कशासाठी? लक्ष्मी मातेचा आगमनाचा वेळ असतो. तर शक्यतोवर ही पूर्ण सेवा सायंकाळी दिवे लागल्यानंतर करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता ज्यांना बघा या सेवेला कोणाला किती वेळ लागेल ते मी सांगू शकत नाही. ते तुमच्यावर तुमच्या वाचनाच्या गतीवर आणि तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. तुम्ही किती आवडीने सेवा करताय. बरं ही सेवेला फक्त एक अभ्यास म्हणून किंवा गृहपाठ म्हणून करू नका, की मला करायला 40 दिवस दिलेला आहे करायचंच आहे. ही सेवा मनोभावे करा, 40 दिवस करा. मी तुम्हाला अगदी म्हणजे गॅरंटीने सांगतो, की तुमचा कितीही मोठा प्रश्न असेल, तुमच्यावर कितीही मोठं कर्ज असेल, मी बघा 40 दिवस तुम्ही ही सेवा अगदी मनोभावे करा. तुमच्या डोक्यावरील कर्ज 40 दिवसात ही सेवा पूर्ण व्हायच्या आत उतरायला सुरू होईल हळू-हळू. तुम्हाला किती मोठं कर्ज असू द्या, ते उतरण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत, ज्या तुम्हाला म्हणजे जे तुमचे मार्ग अडलेले होते, धनलक्ष्मी येण्याचे, लक्ष्मी येण्याचे, ते मार्ग मोकळे होतील. पैसा यायला लागेल हळू कर्जातून मुक्त व्हायच्या तुम्हाला म्हणजे जे काही उपाय आहेत किंवा जे रस्ते आहेत ते मोकळे होतील आणि 40 दिवस ही सेवा पूर्ण झाल्यानंतर येत्या 2 ते 2.5-3 महिन्यामध्ये तुम्हाला कर्जमुक्तीतून 80 ते 90% मुक्ती मिळेल. आणि त्याच्यानंतरही मी सांगतो 40 दिवस ही सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा सोडायची नाहीये, ती कंटिन्यू चालू ठेवायची आहे. तुम्हाला 1 वर्षाच्या आत
किंवा फार फार कोणाचं प्रारब्ध जर असेल त्याच्यावर 6 महिन्यात 6 महिने ते 1 वर्ष तुम्ही कितीही मोठ्या कर्जात असू द्या, कर्जातून तुम्ही 100% महाराज आपल्याला बाहेर काढतात, 100% बाहेर काढतात. हा म्हणजे मी स्वामी महाराजांच्या शाश्वतीने आणि स्वामी महाराजांवरचा माझा विश्वास आणि माझा जो अनुभव आहे, याच्या आधारावर मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. तुम्हाला खरंच कर्जमुक्त व्हायचंय, घर नसेल, तुम्ही ही सेवा करा. स्वतःचं घर बनवण्याची इच्छा असेल, त्या व्यक्तीला 100% 40 दिवसामध्ये घर बांधण्यासाठी काय करायचं हा मार्ग सापडेल आणि त्या दृष्टीने तुम्हाला संसाधनं सुद्धा उपलब्ध होतील स्वामी महाराजांच्या कृपेने. लक्षात घ्या, नोकरी नाहीये, व्यवसाय ठप्प आहे, जे काही प्रश्न असतील, घर चालवणं कठीण झालेलं आहे, 40 दिवस ही सेवा करा आणि जीवनाचं सोनं करा मित्रांनो. अनेक लोक अशा वेळी आत्महत्या करतात किंवा डिप्रेशनमध्ये येतात, नको नको त्या गोष्टी सुचतात. अशा कुठल्याही मार्गाला कृपया करून चुकूनही जाऊ नका. स्वामी आहेत, ही सेवा करा. ही स्वामी समर्थ सेवा मार्गातील सगळ्यात प्रभावी सेवा आहे. गुरुमाऊली वारंवार ही सेवा सांगतात मित्रांनो. कितीतरी प्रत्येक उपदेशात, प्रत्येक प्रवचनात माऊली कर्जातून बाहेर पडण्यासाठी ही सेवा सांगतात मित्रांनो. ही मी माझ्या मनाने ही सेवा सांगत नाहीये. त्यामुळे या सेवेचा सगळ्या तुमच्या आशा संपल्या असतील, सगळ्या होप संपल्या असतील, पण या सेवेचा एकदा, आता सगळं करून भागले, एकदा ही सेवा करून बघा. त्यानंतर मला तुम्ही तुमचा अनुभव सांगायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. काय अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. आणि नवीन असणार चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब पहिले नक्की करायचं. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करा आणि या सेवेचा अनुभव नक्की घ्या. आणि तुम्हाला काय अनुभव येतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.